नमस्कार मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट अ टेस्टिक्युलर मसाज। म्हणजे टेस्टिसची मसाज करणं का बरं गरजेचं आहे आणि टेस्टिकल मसाज केल्यामुळे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट होऊ शकतात त्याविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती घेत आहोत। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी असंख्य रुग्णांना मार्गदर्शन केलेलं आहे, चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 99% माझा सक्सेस रेट आहे। तर खरोखर मित्रांनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपले मराठी व्हिडिओ सगळ्या आपल्या म्हणजे भारतामध्ये चांगल्या लोकांनी बघितलं पाहिजे, हाच माझा उद्देश आहे। तर मित्रांनो, चला तर आज आपण चालू करूया की व्हॉट इज द टेस्टिक्युलर मसाज। जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्याला 2 टेस्टीज असतात। द 2 टेस्टीज असतात आणि ते टेस्टीजला आपण इम्पॉर्टन्स जास्त देत नाही, फक्त आपण पेनिसला जास्त महत्त्व देतो। पण टेस्टिकल इज वन ऑफ द मेन ऑर्गन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। तर टेस्टिसला महत्त्व देणं खूप महत्त्व असतं, कारण की टेस्टिसमध्ये टेस्टोस्टेरॉन तयार होतं। टेस्टिसमुळं आपलं स्पर्मॅटोजेनेसिस होऊन आपले स्पर्म्स तयार होतात आणि त्याच्यामुळं टेस्टिसला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं असतं। तर मित्रांनो, कोणत्याही तुमच्या अल्पाजेनसारख्या ऑइलने ज्याच्यामध्ये पूर्ण आयुर्वेदिक हर्ब्स असतात अशा जर टेस्टिसला मसाज केलं तर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही। तर मित्रांनो, टेस्टिसला मसाज तुम्हाला फक्त म्हणजे असं राउंडिंग म्हणजे फिरवायचं असतं आणि डेली 10 मिनटं किंवा आठवड्यातून 3 ते 4 वेळा असं जर टेस्टिसचं मसाज जर केलं तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं। ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळं तिथं टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन वाढतं आणि टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन एक्स्ट्रा जर झालं तर ते आपल्या रक्तामध्ये येतं आणि त्याच्यामुळं आपल्याला लिबिडो म्हणजे डिझायर चांगली होते आणि त्याच्यामुळं इनडायरेक्ट आपल्याला इरेक्शन चांगलं होतं। तर मित्रांनो, तुम्ही फक्त इरेक्शनसाठी जे फक्त पेनिसला महत्त्व देता तसं न करता रेग्युलरली टेस्टिसची जर काळजी घेतली, टेस्टिक्युलर मसाज केली तर तुमच्या टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं, तुमचं स्पर्मॅटोजेनिस वाढतं, त्याच्यामध्ये स्पर्म काउंट चांगलं वाढतं। स्पर्म काउंट चांगलं वाढतं, त्यांची मोटिलिटी चांगली वाढते, हेल्दी स्पर्म तयार होतात आणि टेस्टिसची मसाज करताना एक टेस्टिसला लागून एक कॉर्ड असतो, त्या कॉर्डची पण मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण की या कॉर्डमधून ते आपल्याला जातं आणि सेमिनल व्हेसिकलमध्ये गेल्यानंतर किंवा प्रोस्टेट ग्लँडच्या तिथून गेल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोस्टॅटिक फ्लुइड सेमिनल व्हेसिकल फ्लुइड सोडतं आणि त्याच्यामुळं हेल्दी न्यूट्रिशन जे असतात, जे स्पर्मला गरजेचे असतात, ते सोडण्यास मदत होते। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पेनिसची मसाज करणं अत्यंत गरजेचं का बरं असतं, तर त्याचप्रमाणे टेस्टिक्युलरची हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुम्ही काहीच काळजी घेत नाही, म्हणून टेस्टिक्युलर मसाज रेग्युलरली जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा रेग्युलर जर करत असाल, एक 5 ते 7 मिनटं वेळ काढून, तर तुमचं इरेक्शन पण स्ट्रॉंग होऊ शकतं, डिझायर पण स्ट्रॉंग होऊ शकते आणि तुम्हाला फील गुड होऊ शकतं। आणि खरोखर तुम्हाला सांगतो की टेस्टिक्युलर मसाजमुळं तुम्हाला रिलॅक्सेशन वाटतं, तुमचे स्ट्रेस, अँक्झायटी, डिप्रेशन काही जर असेल तर ते पण रिलॅक्स व्हायला तुम्हाला मदत मिळते। म्हणून टेस्टिसला तुम्ही महत्त्व द्या, टेस्टिसची रेग्युलर मसाज करा आणि टेस्टिसची मसाज जर केली तर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी जे तुम्हाला अडथळे करतात ते अडथळे दूर करण्यासाठी टेस्टिक्युलर मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं। धन्यवाद मित्रांनो।